नमस्कार प्रेक्षक हो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये. या मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये इकडे आपण पाहतो की जगन्नाथजी आपलं काम करत बसलेले असतात. त्या ठिकाणी येते सावली आणि सावली जगन्नाथजींना सांगत असते की आज आपण गुरुकुलमध्ये जाऊयात म्हणून. आता हे ऐकून जगन्नाथजींना मोठं टेन्शन येतं. जगन्नाथजी म्हणत असतात आज आज नको अगं सावली. पण सावली काही ऐकत नाही. सावली म्हणते हे काय, मी तयारसुद्धा झाले, गुरुकुलमध्ये जाऊयात. म्हणजे भलेही तिथे काम चालू असलं तरी आपल्याला पाहता येईल, तिथला निसर्ग पाहता येईल आणि सगळं नियोजन व्यवस्थित आपल्याला करता येईल. त्यावरती आता जगन्नाथजी काळजीत पडल्यामुळे ते म्हणतात आपण आज नको, नंतर कधीतरी जाऊयात म्हणून. पण सावली सांगत असते हे काय. तिकडे आता अबीर तयारसुद्धा होऊन गाडीजवळसुद्धा जाऊन उभा राहिला आहे. त्यामुळे चला ना, आज काही प्रॉब्लेम आहे का जगन्नाथजी? तुम्ही माझ्यापासून काही लपवत आहात का? तसं जर काही असेल तर तुम्ही प्लीज मला सांगा. पण जगन्नाथजी आता सावलीला सांगायला लागतात, गुरुकुल चालू केलं आहे, पण त्याचं काय आहे ना सावली. अगं काही मुलं जे आहे ते गुरुकुल सोडून गेलेले आहेत, कारण की शिक्षक चांगले लागले नाहीत. त्यामुळे शिक्षकही सोडून गेल्यामुळे अगदी कमी मुलं राहिलेली आहेत आणि शिक्षण चांगलं नसल्यामुळे तिथे काही पालकांनी आपली मुलं तिथून काढली आहेत. त्यामुळे गुरुकुलची अवस्था खूपच बिकट झालेली आहे. पण सावली काळजी करू नको, तुझा जो पगार ठरवलेला आहे तो मी तुला देणार आहे. सावली म्हणते हे काय जगन्नाथजी, अहो मी माझ्या पैशाचं विचारत नाही, मी फक्त गुरुकुल कसं चालवायचं काय करायचं त्याचं मी बघत होते. पण काही हरकत नाही, आता ते गुरुकुलचं नेमकं काय करायचं कसं करायचं हे सगळं आता मी ठरवेन, म्हणून तुम्ही काहीच काळजी करू नका. तर आता मित्रांनो आपण दुसरीकडे पाहतो, तिलोत्तमा आता मोनिका आणि राजकुमारच्या समोर आलेली असते. मोनिका आणि राजकुमार यांचं प्लॅनिंग चालू असताना अशी तिलोत्तमा अचानक आली. त्यामुळे त्या दोघांना अगदी धक्काच बसलेला असतो. तिलोत्तमा त्यांच्याजवळ येऊन उभी राहते आणि राजकुमारला म्हणत असते, राजकुमार अरे त्या दिवशी माझ्याकडून एक विषय राहून गेला. म्हणजे त्या दिवशी अचानक सारंग आला, त्यामुळे माझा विषय अर्धवटच राहिला. त्यावरती आता सारंग म्हणतो, हां बोल नाही, काय झालं? तिलोत्तमा सांगत असते, म्हणजे तुम्ही मला खोटं का सांगितलं? सावली जो काही सेल आहे तो अगदी डाऊन गेलेला आहे असं मला तुम्ही खोटं का सांगितलं? हे सारंगच्या समोर मला बोलता येत नव्हतं, म्हणून मी तुम्हाला आत्ता जाब विचारत आहे. त्यावरती राजकुमार आणि इकडे मोनिकासुद्धा म्हणत असतात की आम्हाला खरंच माहीत नाही की हे सगळं कसं झालं ते, कारण आमच्याशी सुद्धा खोटं बोललं होतं आणि आम्हीसुद्धा सगळे पेपरवर्क पाहिले नव्हते. आम्ही कंपनीमधल्या माणसांवरती विश्वास ठेवला आणि हे सारं घडलं म्हणून. तिलोत्तमा म्हणत असते ही गोष्ट मला अजिबात मान्य नाही आहे. पण राजकुमार म्हणत असतो, आई तुलासुद्धा ते नाव आवडत नाही ना, मग का असा अट्टहास तू करत आहेस? त्यावरती तिलोत्तमा म्हणत असते मला ते नाव आवडत नाही, पण अशी वेळ नाही आहे की खोटं बोलून आपल्याला हे सारं करावं लागेल म्हणून. त्यामुळे सारंगच्या नजरेत आपण पडू आणि सारंग आता त्याचा गैरसमज झालेला आहे की आपण जानबूजकर सावली हे नाव हटवत आहे आणि त्याला त्रास देण्यासाठी हे सगळं करत आहे. तितक्यात काय होतं की इकडे ओवी जी आहे ती बेडरूममध्ये खेळत असते. सारंगने दिलेलं गिफ्ट आहे त्यासोबत ती खेळत असताना शुभ्रा त्या ठिकाणी येते आणि शुभ्रा ओवीकडे ती जो गेम आहे तो मागत असते. पण ओवी म्हणते, शुभ्रा हा गेम माझ्या बाबांनी माझ्यासाठी आणलाय, प्लीज हा तू घेऊ नको, तो दुसरा कोणता तरी गेम खेळ म्हणून. पण शुभ्रा काही ऐकायचं नाव घेत नाही. ती म्हणत असते नाही मला हाच गेम आवडलाही, त्यामुळे मी हाच गेम घेणार म्हणून. पण ओवी तिला खूप समजवते. शुभ्रा म्हणते असं म्हणतेस तर थांब, तुझं ना माझ्या आईलाच नाव सांगते. आणि मग काय शुभ्रा तिथून आता मोनिकाला नाव सांगण्यासाठी निघून गेलेली असते. ओवी पाठीमागून तिला आवाज देत असते, शुभ्रा अगं असं नको करू, मोनिका काकीला नाव नको सांगू असं ती आता म्हणत असते. पण आता इकडे शुभ्रा काही ऐकायचं नाव घेत नाही. आता इकडे तिलोत्तमा मोनिका आणि राजकुमार यांची चर्चा चालू असते. पण तितक्यात ती शुभ्रा त्या ठिकाणी येते आणि शुभ्रा मोनिकाला नाव सांगत असते. तर मोनिका म्हणते काय झालं शुभ्रा? तर शुभ्रा सांगते मला ओवीकडचं जे गेम आहे तो हवा आहे म्हणून. पण आता इकडे हे सगळे असतात त्यामुळे मोनिका नाटक करते आणि शुभ्राला समजवण्याचा प्रयत्न करत असते. शुभ्राला म्हणत असते अगं शुभ्रा आपण दुसरा गेम आणूयात, ओवीचा गेम नको मागू म्हणून. ओवी पण त्या ठिकाणी येते. आता मोनिका ओवीकडे रागानेच बघत असते. ओवी काकू हा घ्या गेम, मला नको आहे हा गेम. त्यावरती आता मोनिका म्हणत असते नको ओवी, तो तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी गेम आणलाय ना, मग तू ठेव म्हणून. नको होतो शुभ्राला देऊस. पण शुभ्रा काही ऐकत नाही. शुभ्रा म्हणत असते मला तोच गेम हवा आहे. ओवी म्हणते शुभ्राला आवडलाय ना तर ठेवा काकू, माझं काहीच म्हणणं नाही. पण आपण पाहतो की इकडे मोनिका काही ऐकायला तयार नसते. ती डोळे मोठे करते आणि ओवीला सांगते ओवी नको आम्हाला तो गेम, तू खेळ त्याच्याशी म्हणून. आणि इकडे आपण पाहतो की मोनिका आता शुभ्राला समजवत असते.
तर दुसरीकडे आपण पाहतो की आता थोड्याच वेळानंतर मोनिका आणि शुभ्र आता ओवीच्या रूममध्ये गेलेल्या असतात. आता त्याचा मगाशी जे काही झालं त्याचा बदला आता मोनिकाला घ्यायचा असतो. ती ओवीला म्हणत असते, काय गं ओवी, खूप शहाणी बनतेस का गं, या घरात येऊन आता आमच्या डोक्यावरती नाचणार आहेस का म्हणून. तुला काय वाटलं हा गेम आहे ना तो आमच्या पैशांनीच आणलेला आहे म्हणून. आणि तू तू कोण होतीस गं हा गेम खेळणारी. शुभ्राने जे काही मागितलं ना ते पटकन द्यायचं, नाहीतर गाठ माझ्याशीही, नाहीतर तुला तुझ्या बाबाला असं काही मारेन ना की तुला आयुष्यभर तुझा बाबा परत मिळणार नाही म्हणून. अशी धमकी आता ओवीला दिलेली असते. तर आता दुसरीकडे आपण पाहतो ओवी रडतच आता बाहेर आलेली असते. अमृता ओवीला विचारत असते, काय झालं ओवी, अशी का रडत आहेस म्हणून. त्यावरती आता ओवी सांगत असते, अमृता काकी, अगं मोनिका काकीनी माझं बघ नाही बाबांनी आणलेला गेम तोडला. मला त्या काकीची खूप भीती वाटते. ती काकीने माझ्या बाबाला मारायची सुद्धा धमकी दिलेली आहे. आता माझी आई खरी आई इथं असती तर तिने मला वाचवलं असतं ना गं काकू. आता शुभ्रा खूप भिलेली असते. अमृता तिला जवळ घेते, तिला मिठीत घेत असते आणि तिला शांत हो असं सांगत असते. तर दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की आता सगळेजण बाहेर आलेले असतात. ते डायनिंग टेबलवरती नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. आता शुभ्रा आणि ओवीसुद्धा त्या ठिकाणी असतात. पण ओवी मात्र तिचं कशामध्येही लक्ष नाही. तितक्यात आता तिलोत्तमा सारंगला म्हणत असते, सारंग, काल जे काही घडलं ना त्याबद्दल मला खरंच तुझी माफी मागायची. हे सगळं आमच्या डोक्यामध्ये असं होईल असं अचानक आम्हाला वाटलंच नाही. आम्ही हा सगळा असा प्लॅन केलाच नव्हता म्हणून. पण त्यावरती सारंग काहीच उत्तर देत नाही. तर आता सारंगचं लक्ष जातं ते म्हणजे ओवीकडे. ओवीला म्हणत असतो, ओवी बाळा, काय झालं, तुझं जेवणामध्ये अजिबात लक्ष नाही आहे, असं का होतंय तुला, काय होतंय का. पण आता इकडे ओवी काहीतरी सांगेल म्हणून आता इकडे मोनिका चाकू घेते आणि तो सारंगच्या पोटाजवळ नेलेला असतो. आता ओवी ते पाहते आणि जोरात किंचाळते. ते ऐकून घरातल्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. आणि तिलोत्तमा म्हणत असते, काय होतंय या पोरीला, ही अशी का करत आहे म्हणून. सारंग तिला जवळ घेतो आणि तिला शांत करतो आणि तिथून घेऊन तिच्या रूममध्ये गेलेला असतो. तर आपण दुसरीकडे पाहतो की आता सावली आणि अबीर आता झोपायची तयारी करत असतात. त्यावरती सावली आता अबीरला सांगत असते की आपण लवकरच तुला शाळेमध्ये ॲडमिशन घेऊयात म्हणून. पण अबीर म्हणत असतो, मला नवीन बॅट बॉल घेतला आहे ना तर त्यासाठी मला क्रिकेट खेळायला बाहेर जायचं आहे, मला मित्रांसोबत क्रिकेट खेळायचं आहे. पण सावली त्याला समजून सांगत असते की ही जागा नवीन आहे बाळा, ती आपल्यासाठी बरोबर नाही आहे म्हणून. तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत रोज आणणार आहे. धन्यवाद.